तू जर मौन धरलं आम्हाला कसं कळणार आहे, आम्हाला कसं समजणार आहे? बारा वर्षाचं मौन आहे. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 2 महिने नाही, 12 वर्ष मौन धरल्यानंतर 12 वर्ष तुम्ही आतल्या आत स्वतःशी संवाद साधायला लागता. आतला आवाज तुम्हाला ऐकायला येतो, तुम्हाला निसर्ग बोलायला लागतो. निसर्गाची भाषा तुम्हाला कळते, चिमण्यांची भाषा कळते, कावळ्यांची भाषा कळते, सर्पांची भाषा कळते, वाघा सिंहांची भाषा कळते, जनावरांची भाषा कळते, गायीची, म्हशीची, रेड्यांची, सर्पांची भाषा कळते. भगवंतालाही कळलेली आहे. असं त्याचा अर्थ. ते म्हणतात मला तर अगोदर कळतं, पण तुम्ही मौन धरून बघा, तुम्हाला ही भाषा कळते. निसर्ग तुमच्याशी बोलतो. निसर्ग पण आपण चंचल मौन धरतच नाही का? मौनम जेवास्मि गुह्यानम ज्ञानम ज्ञानवतामहम्. फार महत्वाचं आहे मौन. आणि ते शांत चित्तानं श्वासावरती नियंत्रण. श्वास वर चालला, एक नाम संपेपर्यंत श्वास घ्यायचा आहे, श्वास वरच ठेवायचा आहे एक नाम संपेपर्यंत. नाम संपलं परत श्वास खाली सोडायचा आहे. श्वास सोडत असताना नामाचा उच्चार झाला पाहिजे शेवटपर्यंत. खाली थांबायचं आहे, श्वास घ्यायचा नाही, तिथेच नाम घ्यायचा आहे श्वास न घेता, आणि परत श्वास घेत घेत एक नाम घ्यायचं आहे. म्हणजे 4 नामाचं आवर्तन, एक आवर्तन करायचं. बघा तुमचं मन भटकणार नाही, तिथेच थांबेल ते. त्याला भरपूर द्यायचं नाही. नुसतं मौन असं नसतं. चित्ताला स्थिर करावं लागतं, मनाला एकाग्र करावं लागतं, तरच ते मौन साधल्या जातं, अन्यथा साधल्या जात नाही. बघा ना तुम्ही मनाशी संवाद साधा, बोला, मनाला बोला. संत ज्ञानेश्वर मनाशी बोलले, संत तुकाराम बाबा मनाशी बोलले, संत रामदास मनाशी बोलले. मना सज्जना भक्ती पंथी जावी. हे मना भक्तीच्या मार्गाने जा रे बाबा. भक्त्या मार्गाने का भटकतोस? विषयाच्या मार्गाने जातोस, चोरीच्या मार्गाने जातोस, लोभाच्या मार्गाने जातोस, क्रोधाच्या मार्गाने जातोस. का असं करतोस रे बाबा मना? आणि काय प्राप्त होणार आहे रे तुला? असं नको करू बाळा. हे सज्जना, तू सज्जन आहेस रे म्हणा, तू भक्तीच्या मार्गाने जा रे बाबा. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे स्वभावे. तरी श्रीहरी पाविजे स्वभावे. जगी विंदते सर्व सोडून जावे. जगी विंदते सर्व सोडून जावे. जगी वंदते सर्व भावे करावे. जगी वंदते सर्व भावे करावे. विंदते सर्व सोडून मनाला समजून सांगता येत. संत ज्ञानेश्वर सुद्धा म्हणाला, हे मना कसा आहेस रे बाबा? का असा करतोस रे? का भटकतोस? ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो रे रमणा सांग तू भाव बोलो रे रमणा. सांग तू भाव बोलो रे रमणा. ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो ऋणू झुनो रे रमणा. सांग तू भाव बोलो रे रमणा. सांग तू भाव बोलो रे रमणा.
जे ज्ञानवान आहेत ना, जे ज्ञानी पुरुष आहेत, त्या ज्ञानी पुरुषाबद्दल ज्ञान मी आहे. लक्षात. मग कुठल्याही ज्ञानी माणसानं गर्व करायचं काम नाही, कारण ज्ञान जे आहे कुणाचं आहे? भगवंताचं. भगवंतानं म्हटलेलं आहे ज्ञानी पुरुषामधलं ज्ञान मी आहे असं समज. ही विभूती आहे. नांतोस्ति मम दिव्यानम, न अंत अस्ति मम दिव्यानम. माझे जे दिव्य आहेत ना, दिव्य माझ्या विभूती, याला अंत नाही म्हणतात भगवंत. अनंत विभूती आहे. न अंतोस्ति मम दिव्यानम विभूतीनाम परम तप. हे परम तप. परम म्हणजे श्रेष्ठ आणि तप म्हणजे तप करणारा. अर्जुना, श्रेष्ठ तप करणारे अर्जुना, न अंतोस्ति, माझ्या दिव्याला अंत नाही. असा दिव्य दैदिप्यमान मी आहे, त्याला अंत नाहीये. एषत प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया. एषत उद्देशत प्रोक्त, माझ्या विभूतीचा विस्तार खूप आहे. विभूतिर्विस्तरो मया, माझ्या विभूती खूप आहे, त्याचा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये आहे. तो तुला सांगता येणार नाही इतका थोडक्यात मी सांगतो आहे, कारण त्या अनंत आहेत, त्याला अंत नाही असं भगवंताने सांगितलं. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसंभवन्. अर्जुना, माझ्या ज्या विभूती आहेत, यत विभूती, यत म्हणजे ज्या ज्या विभूती मी तुला सांगितल्या, सत्वं श्रीमदुर्जितमेव वा, जे ऊर्जित आहेत, त्याचं वर्णन भगवंत करतात. तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसंभवन्. ते माझं जे तेज आहे ना, सकल ब्रह्मांडाला व्यापून आहे. गगन सदन तेजोमय, जे गगन आहे, पूर्ण गगन आहे, ते माझं सदन आहे, जणू घर आहे, आणि ते तेजोमय आहे. अशा विभूती भगवंत सांगतात. अथवा बहुनेतेन, अथवा म्हणजे किंवा बहुन एतेन, बहुन म्हणजे खूप विभूती मी तुला सांगत आहो. किम ज्ञातेन तव अर्जुन, हे अर्जुना, अनेकांना माहितच नाही, मी तुला सांगतोय. याचं ज्ञान काही लोकांना नाहीये, तुला मी याचं ज्ञान केलेलं आहे. विष्ठभ्यामिदं कृष्ण, या सगळ्या विभूती, या विभूतींना मी व्यापून आहे. विष्ठभ्याम इदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. मी एका अंशानं जगाला व्यापलेला आहे. संपूर्ण जगाला मी एका अंशानं व्यापलेला आहे, बाकी सगळा मी मोकळा आहे. टोटल मोकळा आहे मी. जेवढ्या विभूती तुला सांगितल्या, जेवढ्या श्रेष्ठ विभूती, या सगळ्या विभूती माझ्या एका अंशामध्ये आहेत, एकाच अंशामध्ये, आणि मी संपूर्ण वेगळा आहे. या व्यतिरिक्त आहे, या वेगळा आहे. आणि जीवात्म्याला जी प्राप्ती होते ही याच्यामध्ये होत नाही, विभूतीमध्ये होत नाही. या व्यतिरिक्त जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये प्राप्ती होते, त्याच्यामध्ये प्राप्ती होते. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसंभवम्.
बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यामिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत्. साऱ्या जगाला मी एका अंशाने व्यापून टाकलेले सगळ्या विभूती माझ्या एका अंशामध्ये आहेत. इंद्र माझ्या एका अंशामध्ये, चंद्र माझ्या एका अंशामध्ये, एकाच अंशामध्ये इंद्र, चंद्र, सूर्य, तारांगण, ब्रह्मा, विष्णू, महेश, अष्टभैरव, शेषशाही, कर्मभूमी, अंतराळ, अष्टदेव योनी, स्वर्ग, सगळे सगळे एका अंशामध्ये. तर एका ब्रह्मांडीच्या नाही, अनंत ब्रह्मांडीच्या माझ्या एका अंशामध्ये आहे. सगळ्या विभूती ज्या आहेत त्या माझ्या एका अंशामध्ये, एका अंशाने त्याला व्यापून टाकलेलं आहे. त्याला लपेटून टाकले. व्यापून टाकले म्हणजे लपेटून टाकले. अशा प्रकारे 9वा अध्याय भगवंत पूर्ण करतात. आणि मी कुठे कुठे आहे, कुठं कुठं पाहशील, कुठं कुठं मला नमस्कार करशील, कुठं कुठं समजून घेशील माझ्या विभूती आणि मी वेगळा आहे. विभूतीची भक्ती केल्यानंतर मी प्राप्त होईल असं समजू नकोस. विभूती तुला फक्त समजण्यासाठी आहे. भक्ती माझी करावी लागेल. विभूती फक्त प्रतीक आहेत. प्रतीकात गुंतून पडता कामा नये. महानुभाव वैरागी जो आहे प्रतीकात गुंतत नाही. तो स्थानामध्ये गुंतत नाही, प्रसादामध्ये गुंतत नाही, तो विशेषामध्ये गुंतत नाही, तो कशातच गुंतत नाही. त्याचा अंतकाळ जवळ आला की तो आपल्या जवळचा विशेष आहे तो सुद्धा एखाद्या दगडाखाली ठेवून देतो आणि त्या दगडावरती लिहितो, येत शिंदस्थळी असेल. कुणीही प्रवास करत करत तिकडे आलं की त्यांनी ते शिंदस्थळी ती पोथी त्यांनी घेऊन जावी. तो मुक्त झालेला असतो, मोकळा झालेला असतो. आता त्याला विशेष नमस्कार करण्याची गरज पडत नाही. आता त्याला पोथी उघडण्याची गरज पडत नाही. आता चिरंतन भगवंताचं चिंतन तो करत असतो, अखंड शेवटचा प्राण जाईपर्यंत. आता त्याला अन्नाची गरज नसते, भिक्षेची गरज नसते. आता त्याला कशाचीच गरज नसते. पण आता भगवंताची आणि त्याची भेट होण्याची वेळ आलेली असते. म्हणून तो सर्व गोष्टीचा त्याग करतो. तो म्हणतो हे जे आहे हे इथलं आहे. हा भगवंताचा पाषाण आहे, नमस्कारी पाषाण आहे. हा भगवंत नाही आहे. हे भगवंताचे वस्त्र आहेत, नमस्कारी आहेत, पवित्र आहेत, पण हा भगवंत नाही. मला भगवंत पाहिजे आहे. हे भगवंताचे संन्यासी आहेत, साधू आहेत, भगवंत नाही, मला भगवंत पाहिजे. आता तो त्याच्याकडे गेलेला असतो. त्याचं सगळे लक्ष भगवंताकडे लागलेलं असतं, स्वरूपाकडे लागलेलं असतं. म्हणून तो विभूतीमध्ये अटकत नाही. विभूती विरहित परमेश्वर स्वरूपाच्या ध्यास त्याला लागलेला असतो. अशा प्रकारे हा 9वा अध्याय त्या ठिकाणी संपला. श्री गोपाल कृष्ण भगवान की अध्यायाचं निरूपण करतात. आता या सगळ्या विभूती जेव्हा समजून सांगितल्या अर्जुनाला, तेव्हा भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो की प्रभू मला दिसत काहीच नाही, सगळ्या हवेत गोळ्या, ढगात गोळ्या चालू आहेत, त्या दिसलं पाहिजे. भगवंत म्हणतात दिसेल कसं? तुला दिसण्यासाठी हे नाही आहे, कारण दिसण्यासाठी तुला दृष्टी द्यावी लागेल आणि ती दृष्टी तुझ्याकडे नाही आहे. तुझं जे गुह्य ज्ञान आहे प्रभू ते मला समजते, पण त्याची अनुभूती येण्यासाठी मला काही दर्शनही असायला पाहिजे, दिसायलाही पाहिजे. म्हणून अर्जुनाने पुढे भगवंताला 11व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारलेला आहे. मदनो ग्राह्य पदमं परमं गुह्यम अध्यात्म सज्ञितम यत्वयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो. हे अध्यात्म जे आहे, हे आध्यात्मिक जे वचन आहे तुझं, हे तू सांगितलेस त्याने मी संतुष्ट झालो.
माझा मोह बराच दूर गेला. यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. मम मोह विगतो, विगत म्हणजे विशेष प्रकारे गेला. आता माझा मोह नष्ट झालेला आहे प्रभू. तुझ्या या ज्ञानाच्या प्रभावामुळे, तो सांगितलेल्या विभूती योगामुळे माझा मोह संपला, नष्ट झाला. आता मला मोह राहिला नाही. आता तू सांगशील ते मी करीन. परंतु भगवंता, मी तुझ्या याच्यामध्ये काय काय ऐकलंय 9व्या अध्यायामध्ये, तो सांगतो. खूप अप्रतिम होत. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. तुझं महात्म्य, तुझं चरित्र सर्व भूतमात्रांमध्ये तुझ्या विभूतीचं संचार तुम्ही ऐकला, विस्तारानं ऐकला, विस्तारानं मला समजला. अगदी मोकळं मोकळं समजलं. आणि मोकळं झाल्यानंतर आता मात्र मला कुठल्याही प्रकारचं मोह राहिला नाही. एवमे तद्यतत्त्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपं महेश्वरं पुरुषोत्तम. आता एकच माझी इच्छा आहे, हे परमपुरुषा, हे भगवंता, तुझं परमरूप मी पाहावं, श्रेष्ठ रूप मी पाहावं, ते मला दिसावं, ते कसं आहे हे मला समजावं. जे जे विभूती तू सांगितल्या त्या विभूती सगळ्या एकत्र दिसतील का, त्याचं दर्शन होईल का, कारण माझी पाहण्याची इच्छा आहे. काय द्रष्टुमिच्छामि ते रूप. द्रष्टुम म्हणजे पाहू शकतो का, त्याची इच्छा आहे मला तुझ्या रूपाला पाहण्याची. द्रष्टुमिच्छामि ते रूप महेश्वरं पुरुषोत्तम. तुझं ऐश्वर्य असं रूप जे आहे, हे पुरुषोत्तमा, हे भगवंता, हे उत्तम पुरुषा, तुझं जे रूप आहे, ऐश्वर्यवान रूप, ते मला दाखवा. परमेश्वराचं ऐश्वर्यवान रूप पाहण्याची इच्छा या ठिकाणी अर्जुन करतात. मन्यसे यदिदच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. अव्ययी असलेलं, जे न दिसणारं, अदर्शनीय असलेलं तुझं रूप, ते मला तुम्ही दाखवलं तर बरं होईल, मला समजेल, ते मला थोडंफार त्याचं ज्ञान होईल, आकलन होईल. कारण माझी इच्छा आहे ते मला दिसलं पाहिजे म्हणून. कारण माणसाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याचा विश्वास बसत नाही. चक्षुर्वै सत्यम असं म्हटलेलं आहे. जे डोळ्याला दिसतं त्याच्यावर माणसाला सत्य आहे असं वाटतं. आतापर्यंत नुसता आभास होता. शब्दांच्या माध्यमातून तुम्ही मला समजून सांगितलं, शब्दाच्या सामर्थ्यानं मला ऐकवलं, शब्दाच्या साह्यानं मी समजून घेतलं. पण आता प्रत्यक्षात याचं दर्शन मला झालं तर फार चांगलं होईल. भारतामध्ये दर्शन असा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. 6 दर्शन आहे म्हणजे षडदर्शन. मानवावर एक 7वं स्वतंत्र दर्शन. दर्शन शब्दाचा अर्थ दिसणे. दर्शन शब्दाचा अर्थ दिसणे. दिसणे म्हणजे चर्मचक्षुनी नव्हे, अंतःचक्षुनी. मग या चर्माच्या चक्षुने हे दिसत नाही, कातड्याच्या डोळ्याने दिसत नाही, म्हणून भगवंत त्याला दिव्य दृष्टी देतात. श्री भगवान वाच. भगवंत
ना, पश्चिमे पार्थ रूपाणी. पश्चिम म्हणजे बघा, हे पार्था माझे अनेक रूप बघ. पश्य म्हणजे पहा, शतशोध सहस्र शेकडो आणि हजार माझे रूप जे आहेत ते तू पहा. नाना विधान दिव्य आणि नाना प्रकारचे दिव्य जे आहे ते तू बघ. नाना वर्णाकृतीच, नाना रंगाचे जे आहेत, नाना आकृतीचे आहेत, नाना आकृती आहेत, वेगवेगळ्या आकृती आहेत, नाना रंग आहेत, वेगवेगळे रंग आहेत आणि नाना दिव्य आहेत. नाना विधान दिव्य आणि नाना वर्णाकृतीच, नाना आकृती, नाना वर्ण, नाना दिव्य हे तू बघून घे. वेगवेगळे दिव्य, वेगवेगळ्या आकृती, वेगवेगळे रंग हे पहा म्हणाले. पश्यादित्यान वसून रुद्रा. पश्य आदित्यान, सूर्याला बघ, बघ माझ्या आदित्याला बघ, माझं जे आदित्य विभूती आहे ही बघ. वसून रुद्रा, अष्टवसू बघ. रुद्र हा 11 रुद्र आहेत ते बघ. नश्विनो मरुतस्तथा, मरुत म्हणजे पवन बघ. बहुन्य दृष्ट पूर्वाणी पश्चर्यानि भारत. हे भारत, हे अर्जुना, अर्जुनाला भारत म्हटलेलं. पश्चर्यानि भारत, बहुन्य दृष्ट पूर्वाणी, बहु दृष्ट. आता जे डोळे आहेत तुला मी देतोय तो, या डोळ्याने तुला दिसणार नाही म्हणून तुला दिव्य दृष्टी देतो. दिव्यम ददामिति चक्षु पश्यमे योगमेश्वरम. या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की मी तुला दिव्य दृष्टी दिलेली होती, त्याच्यामुळे तुला दिसलेला आहे. भगवंत त्याला दिव्य दृष्टी देतात. दृष्टी, अर्जुनाची दृष्टी ही दिव्य दृष्टी आहे. अर्जुनाला जे दिसतं ते दिव्य दृष्टीमुळे दिसतं. आपली जी दृष्टी आहे, दृष्टीच्या अनेक प्रकार आहेत. एक सामान्य दृष्टी आहे, एक दूरदृष्टी आहे. दूरदृष्टी शब्दाचा अर्थ भविष्यात काय होईल याचा विचार करून जो पाहतो त्याला दूरदृष्टी म्हणतात. काही माणसं आता नोकरी करत असताना पैशाची बचत करतात, साठवणूक करतात. भविष्यामध्ये मुलाचं भवितव्य आहे, त्याचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, मग त्याचं भविष्य चांगलं झालं पाहिजे पण आता जमा करून ठेवतात व्यवस्थित. त्याला चांगले संस्कार देतात, त्याला उपदेशही लवकर देतात, कारण धर्म त्याच्यामध्ये टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार पुढे काय होणार आहे. जर त्याला आता उपदेश दिला नाही तर तो उपदेश घेणार नाही, म्हणून आता उपदेश देणे ही दूरदृष्टी आहे. आता जर त्याला मोकळं सोडलं नाही तर पुढे त्याला व्यसन लागणार नाही, म्हणून आता त्याच्यावर बंधनं घालणे ही दूरदृष्टी आहे. म्हणजे एक सामान्य दृष्टी आहे, एक दूरदृष्टी आहे. सामान्य दृष्टी म्हणजे आता पुरतं पाहणे, समोरचं पाहणे, आत्ता, उद्याचं, नंतरचं. आता मला 3 वाजताच मला अडचण आलेली आहे, तुम्ही आत्ता पुरतं कथा ऐकायली, तर 3 वाजता कथा कशी करायची. तिकडे तो तबला वादक बसलेला आहे, त्याचा चेहरा पाहिला, चाटी फुटली त्याची. त्याला चिंता आहे आता ही दुरुस्त करून आणायची का दुसरी आणायची, काय करायची, कशी करायची. दूरदृष्टी आहे. इथं भेटन का, दुसरी भेटन का, कोणाकडे भेटन का, हे सगळं चक्र चालू आहे डोक्यामध्ये. आपण निवांत आहोत, आपल्याला ती दृष्टी आहे, त्याच्याबद्दल ती दृष्टी नाही आहे. त्याला ती दृष्टी आहे 3 वाजताच्या कथेला काय करायचं आहे, ही थोडी दूरदृष्टी आहे. भविष्याचं कसं होईल याला दूरदृष्टी असं म्हणतात. परमेश्वर स्वरूप पाहण्यासाठी ज्यावेळेस दृष्टी माणसाला कळतं की परमेश्वर कसा आहे हे पाहायचं आहे, त्याला दिव्य दृष्टी लागते. परमेश्वराच्या विभूती पाहायच्या आहेत, त्याला दिव्य दृष्टी लागते.
आणि प्रत्यक्षात परमेश्वराला पाहायचं आहे तर त्याला परम दृष्टी लागते, श्रेष्ठ अशी दृष्टी लागते. अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान हे झाल्यानंतर जी दृष्टी येते तिला परम दृष्टी असं म्हणतात. सामान्य दृष्टी, दूरदृष्टी, दिव्य दृष्टी आणि परमदृष्टी फरक आहे. परमदृष्टीने परमेश्वराचं स्वरूप दिसतं. कैवल्य पदाला गेलेल्या जीवात्म्याला परमदृष्टी असते म्हणून त्याला परमेश्वराचं स्वरूप दिसतं आणि त्या स्वरूपामध्ये तो विलीन होतो, स्वरूपाचा आनंद अनुभवतो. त्याचं सगळं जीव स्वरूपच लोचनवत झालेलं असतं. त्याच्या सगळ्या स्वरूपाला डोळे आलेले असतात. आपल्याला डोळे आले म्हणजे आपली दृष्टी जाते. अलग लक्षात. पण त्याला डोळे आल्यानंतर त्याला परमेश्वर स्वरूप दिसतं. ती परमदृष्टी, परमेश्वराच्या विभूती दिसतात, ती दिव्य दृष्टी. भविष्याचा वेध घेऊन ठरवलेले निर्णय, ती दूरदृष्टी. आत्तापुरतं समोर पाहणे, ही सामान्य दृष्टी. भगवंत म्हणतात तुला दिव्य दृष्टी देतो म्हणजे तुला सगळं दिसेल. एकस्तम जगत्कृष्णम प्रविभक्तमनेकधा, एकस्तम जगत्कृष्णम पश्यत्य सचराचरम. सचराचर, चराचर चर म्हणजे गतिमान असलेले, अचर म्हणजे स्थावर स्थिर असलेले. सचराचरम पश्यत्य हे भगवंत दाखवतात. त्याला अगोदर दाखवतात. पश्य आद्य पहा असं म्हणतात भगवंत अर्जुना. चर आचर्य ते अगोदर पहा. मम देहे गुडाकेश यच्चन्न दृष्टमिच्छसी. मम देह, माझ्या देहामध्ये गुडाकेश. गुडाकेश शब्दाचा अर्थ काय सांगितलं? गुडाक म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे मालक. द्रष्टुम इच्छसी, जे तू पाहण्याची इच्छा करतोस ना ते माझ्या देहामध्ये सगळं बघून घे म्हणाले. न तुमाम शक्यसे द्रष्टु मनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि चक्षु पश्यमे योगमेश्वर. पण तुला दिसणार नाहीये तसं मी दिव्य दृष्टी दिल्याशिवाय. न तुमाम शक्यसे द्रष्टु, शक्यसे द्रष्टु न तुमाम, न तू म्हणजे नाही, तुला दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण तुला चर्मचक्षु आहेत, कातऱ्याचे डोळे आहेत, त्यांना दिसणार नाही. या डोळ्यांना दिसणार नाही. मनेनैव स्वचक्षुषा, या चक्षुनी, मानवाच्या चक्षुनी, मानवाच्या डोळ्यांनी तुला पाहता येणार नाही. ती दृष्टी नाही आहे या डोळ्यांना. तसं उदाहरणार्थ आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही. बारीक किटाणू दिसतात का? जीवाणू दिसतात? विषाणू दिसतात? नाही दिसत. मग ते पाहण्यासाठी दुसरा जाड भिंगाचं यंत्र लावलं जातं, त्याच्यातून ते पाहतात. पाण्यामध्ये किती जंतू आहेत, हवेमध्ये किती जंतू आहेत, ठीक आहे. हे पाहण्यासाठी स्लाइडवर ते पाण्याचा बिंदू ठेवतात आणि सूक्ष्मदर्शी यंत्रामधून, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी यंत्रामधून ते पाहिलं जातं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ते जंतू दिसतात. बॅक्टेरिया बारीक असतात, एकदम बारीक, त्या डोळ्याने दिसत नाही. त्याला सूक्ष्मदर्शी म्हणतात, सूक्ष्मदृष्टी. म्हणून भगवंत म्हणतात की तुला दिसणार नाही म्हणून मी काय करतो? दिव्यं ददामि चक्षु, मी तुला दिव्य दृष्टी देतो. पश्यमे योगमेश्वरम, माझं योगेश्वर रूप. पश्य म्हणजे पहा. आजची कथा आता इथे थांबूया. 11:30 वाजलेले आहेत. सर्वांनी उठून उभं राहा. भगवंताची आरती होईल आणि कधीची संगत